तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारणाबद्दलचे अभिवादन. संतांचे महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाई, माता सावित्रीबाई, माता रमाई, माता भीमाई, अहिल्याबाई होळकर आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली ते सयाजीराव गायकवाड, सर्व संस्थेचे महामानव यांना वंदन करतो. पूज्य भंतेजी यांनाही वंदन करतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले 45 वर्ष आपण काम केलं त्या बाबासाहेब आंबेडकरांची सुनबाई आपल्या संस्थेच्या सुप्रीम कमांडर इन चीफ. लक्षात ठेवा की ताईसाहेबांचं पद आता सुप्रीम कमांडर इन चीफ असं आहे. त्याचबरोबर म्हणजे आदरणीय ताईसाहेब या भारतीय बर्मा सेवेच्या राष्ट्रीय संरक्षक आहेत. त्यांना वंदन करतो, त्यांच्या कार्याला वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू कमांडरांची आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे कार्य वंदन करतो. आणि आपण या 1 दिवसाच्या संकलनाच्या केंद्रीय शिक्षक शिबिराच्या प्रसंगी जे शिक्षक म्हणून आपल्याला ते शिक्षण देणार आहेत ते संस्थेचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर कदम साहेब, त्याचबरोबर दुसरे असिस्टंट स्टाफ ऑफिसर हेडक्वार्टरचे सचिव डी एम आचार्य साहेब, संतान सिंग दलाचे मेजर जनरल आणि हेडक्वार्टरचे उपसचिव सावंत साहेब, आपण सर्व जमलेले अधिकारी बंधू आणि वगैरे आपल्या सर्वांना भारतीय बौद्ध सभेच्या इतिहासात आणि आंबेडकरी चळवळीमध्ये संतान दलाचं पर्व शताब्दीच्या निमित्तानं सुरू केलेलं आहे. आणि शिबिर एकच घेणार होतो आम्ही, कंपनी कमांडर आणि सगळे वरचे अधिकाऱ्यांचं विचार केला आणि मग 2 शिबिर घेऊया म्हणलं. कारण का संख्या वाढलेली आहे आपली, लाखो जायचे आहे, 50शी पार केलेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना 2 टप्प्यामध्ये आपण शिबिर करू. त्यामुळे मग कालच्या 21 आणि 22ला आपलं एक शिबिर झालं. कंपनी डिव्हिजन ऑफिसर आणि त्यांचे वरचे अधिकारी आणि हे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं झालं. आणि आताचं जे काही शिबिर जे आहे हे शिबिर त्या 21 आणि 22ला येऊ न शकलेले डिव्हिजन ऑफिसर त्यांचे वरचे अधिकारी त्यांना पण या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि दुसरं की कंपनी कमांडर, मेजॉरिटीने कंपनी कमांडरचं हे शिबिर आहे. तर या शिबिराचं जे आपल्याला 1 दिवसाचं शिबिर शिकवलं जाते, पूर्वी आपण 2 दिवसाचं करत होतो. तर 1 दिवसाचं शिबिर आणि 2 दिवसाचं शिबिर, कार्यक्रम पत्रिका तीच आहे, परंतु त्यातले बारकावे तुम्हाला आता समजून आमचे शिक्षक मंडळी जे आहेत ते तुम्हाला बारकावे समजून सांगणार आहेत. आणि बारकावे म्हणजे त्यात तुम्हाला विचार करायचा की बाबा काय मला ह्यात येत नाही किंवा काय माझं उणीव आहे, ते आपलं उणीव काय आहे ते बघून घ्यायचे आहे. कारण शिक्षक म्हणून कंपनी कमांडर यांना शिक्षक म्हणून आपण सहाय्यक शिक्षक म्हणून आपण त्यांना प्रमाणित केलेलं होतं. पण सगळेच कंपनी कमांडर हे सहाय्यक शिक्षक असणार नाहीत, सगळेच मेजर वरचे अधिकारी सगळे शिक्षक असणार नाहीत. काही लोक ऑर्डिनरी अधिकारी आहेत, काही लोक रेग्युलर प्रमोशन झालेले आहेत. तर ऑर्डिनरीला शिक्षणाला पाठवलं जात नाही. त्यामुळं ऑर्डिनरी पोस्ट जी आहे ती आपल्याला किती वर्ष सेवा केली त्या दृष्टिकोनातून आपण प्रमोशन दिलं जात आहे. जे म्हणजे 3 वर्षापासून पुढचे जेवढे आपल्याला वर्ष होतील ते 24 वर्षापासून 3 ते 24 वर्षापासूनच्या अधिकाऱ्याला, सैनिकाला प्रमोशनचं चॅनल आपण उभा केलेला आहे, सुरू केलेला आहे. ते म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर 24 वर्ष प्रमोशनच झालं नाही परंतु दर 3 वर्षाला प्रमोशन त्याचं होईल अशी तरतूद केली आहे. आणि त्याचं शेवटचं प्रमोशन वर्षानुसार किती वर्ष संतान दलामध्ये आहे त्यानुसार त्याला रँक दिली जाते. आणि ती म्हणजे शेवटची जी रँक त्याची आहे ती डिव्हिजन ऑफिसर आहे, ऑर्डिनरी डिव्हिजन ऑफिसर. त्याच्या वरचं प्रमोशन ते सुद्धा दिलं जाते, परंतु ते मग त्याच्या पुढे सेवा झाल्यानंतर दिलं जाते, ते पण ऑर्डिनरी दिले जाते आणि रेग्युलर पण दिले जाते. दुसरी महत्वाची गोष्ट जे NCC वाले आहेत, MCC वाले आहेत किंवा होमगार्ड वाले आहेत किंवा पोलीस वाले आहेत किंवा CRPF वाले आहेत किंवा मिलिटरीमन आहेत, यांना ऑलरेडी
वर्षानुवर्ष त्यांनी ती केलेलं असते, त्यामुळे त्यांना डायरेक्ट प्रमोशन दिलं जातं, त्याचा मान सन्मान करत देशाची सेवा केली जाते, तेव्हा डायरेक्ट त्यांना प्रमोशन, डायरेक्ट प्रमोशन आणि रेग्युलर प्रमोशन, ऑर्डिनरी प्रमोशन, अशा दोन प्रकारची रचना या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत असलेली समता मंडळ आपण ती केलेली आहे. त्याचं पुस्तक सुद्धा आपण प्रकाशित केलंय. पुस्तक प्रकाशित करून बऱ्याच लोकांना माहित नाही किंवा कोणती पदं कधी दिली जातात, काय दिली जातात, आपलं पुस्तक वाचत नाही, आपण माहिती वाचत नाही, आपलं ड्रिल काय ते वाचत नाही. या आता हे पुस्तक आपल्यासाठी ज्यावेळेला शिक्षणासाठी ज्यावेळेला आपल्याला उभं राहायचं आहे, प्रशिक्षण द्यायचं आहे, त्यासाठी भंडारे काय म्हणतात, कदम काय म्हणतात, आचार्य काय म्हणतात याची न सांगता, त्यानंतर बसायची काय अडचण आहे का? इकडे घ्या, नाही तर काय चार घ्या, नाही का पुढे घ्या, एका ठिकाणी चार जण बसा, काय प्रॉब्लेम आहे? तर दुसरी महत्वाची गोष्ट की हे सगळं करत असताना तुम्हाला सगळे विषय तयार आहेत, म्हणजे वेगळा विषय काही नाही. परेड कशी करायची ती सुद्धा लिहिली आहे, कुठल्या वेळेला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं, फक्त संविधानाची बाबतीत माहिती दिली, अॅट्रॉसिटीची बाबतीत माहिती दिली, किंबहुना IPC आहे त्याच्याबद्दल माहिती दिली, ही सगळी माहिती त्या पुस्तकात आहे. आता पुस्तकामध्ये कायदे 3 कायदे बदलले गेले, 4 कायदे नवीन बदलले गेलेले आहेत, 44 कायदे रद्द करून 4 कायदे झाले आहेत. त्या कायद्यामध्ये काय बदल झाला आहे ते पण तुम्हाला यावेळेला आज आम्ही सांगणार आहोत. आणि त्यासाठी पुस्तक जे आहे, पुस्तक संपलंय परंतु त्याची दुसरी आवृत्ती काढायचा आपल्या कदाचित मार्च पर्यंत कदाचित येईल आपल्याला असं दिसतंय, त्यामुळे ते त्या प्रकारे आपल्या त्याच्यावर मेहनत सुरू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, समता हिंदुस्थानाची शताब्दी ही 20 मार्च 2027 शताब्दी आहे. त्या शताब्दीच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर, नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण 1 लाख सैनिक बनवायचे आहेत. आणि ते 1 लाख सैनिक बनवण्यासाठी 1 लाख सैनिक बनवण्यासाठी कंपनी कमांडर पासून ते सगळ्या अधिकाऱ्यांचं योगदान असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हे जे प्रशिक्षण देण्याचं काम, 1 लाख सैनिक बनवायचे आहेत, कसे बनवायचे आहेत, काय बनवायचे आहे, ह्या सगळी प्रक्रिया आपल्या 2 दिवसात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. आणि आपल्याला मग किती करायचे आहेत, काय करायचे आहेत, मी फक्त डोक्यात एक टाकून देतो बाबा की आपल्याला मागच्या 21 आणि 22ला जे शिबिर झालं त्याच्यात आम्ही निर्णय घेतला की काय, की प्रत्येक सैनिकानं, जो समता दलाचा सैनिक आहे, जो भारतीय पदाधिकारी आहे, ते प्रत्येकानं किमान 5 सैनिक तयार करायचे आहेत. किती सैनिक करायचे आहेत? आपण तयार आहात का या गोष्टीला? तुमचे कुटुंबातले, परिवारातले, इतरतले तुम्हाला कमीत कमी 5 करायचे आहेत. आणि त्याचा लेखाजोखा आम्ही ठेवणार की त्याने 5 केले किंवा नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट, 5 सैनिक करायचे आहेत. मग आम्ही याच्यात स्पर्धा पण लावायची चाललंय की जास्तीत जास्त कोण सैनिक बनवेल त्याचा पहिला, दुसरा, तिसरा असा पुरस्कार त्याला दिला जाणार आहे 20 मार्चला, म्हणजे 19 मार्चला. 19 आणि 20 मार्च 2 दिवस कार्यक्रम असेल. दुसरी गोष्ट, 1 लाख सैनिक बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1 लाख सैनिकाचा संमेलन, एक तर मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या मैदानावर, एक लखनौला जो मोठं हे काय ते मैदान आहे तिथं, किंवा दीक्षाभूमीवर, तिन्हीपैकी एक ते बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, बाळासाहेब हे ठरवणार आणि ती तारीख ठरवणार. पण आपल्याला त्याच्या पूर्वसंध्याला 1 लाख सैनिक उभा करायचे, 1 लाख ड्रेसवर असतील आणि त्या 1 लाख सैनिकाच्या खिशावर, छातीवर मेडल कुठे लागतात? कुठल्या साईड लागतात? डाव्या बाजूला लागतात, बरोबर की नाही? डाव्या बाजूला मेडल लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक मेडल, जे तिथे 1 लाख लोक राहतील त्याच्या छातीवर समता दलाचा शताब्दीचा विशेष प्रकारचा मेडल लागलं जाईल. ते मेडल आपल्याला काय फ्री मिळू शकणार नाही, कारण का आपण, परंतु हे काय कॉस्ट टू कॉस्ट, म्हणजे काय पैसा मिळवण्याचा विषय नाही, तो आपल्या छातीवर असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का 2019 मध्ये जे दीक्षाभूमीवर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनावर आपण एक बॅच काढला होता, तो बॅच पण आता आपण शताब्दीचा बॅच अत्यंत सुंदर काढणार आहोत आणि ते प्रत्येकाच्या सैनिकाच्या छातीवर असलं पाहिजे, अशा प्रकारची आपली प्रक्रिया होणार आहे. आणि ती प्रक्रिया होण्यासाठी त्या 1 लाखामध्ये आपण प्रत्येक जण असला पाहिजे. त्यामुळे त्याची प्रक्रिया आपल्याला सुरू करायची आहे. आणि हे काम करण्यासाठी आज आपल्याला हे जे समता दल आहे, हे समता दल अत्यंत छान पद्धतीने काम करायचे आहे आणि तरुणांची फळी आपल्याकडे उभा राहिली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक होणार आहात, तर तुम्हाला आता नुसतंच नावानं प्रमोशन, नुसतंच शिक्षक सहाय्यक शिक्षक असं राहणार नाही. तुम्हाला राज्यामध्ये
तुम्हाला जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये तुम्हाला शिक्षक म्हणून जावं लागेल. तुमच्याकडे आता फॉर्म येणार आहे, तर तुम्ही कोणत्या राज्यात जाणार आहे, कुठे प्रशिक्षण जाणार आहे हे आम्ही त्यात तरतूद केली. तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही जर ते लिहिलं नाही आणि तुम्ही गेला नाही, लिहिलं पण गेला नाही, लिहिलं पण गेला नाही, पण समजा लिहिलंच नाही, लिहिलं नाही, तुम्ही लिहावं अशी मला अपेक्षा नाही. ज्याला वाटते खरंच मी प्रशिक्षण देऊ शकणार नाही, हरकत नाही, नाही म्हणून सांगा. उगाच जबरदस्तीने लिहायची गरज नाही. जर त्याने लिहिलं नाही तर त्यांना आपल्याला प्रमोशन करायची गरज नाही, किंवा सहाय्यक शिक्षक म्हणून सन्मान करायची गरज नाही. ते समतांग दलाचं सैनिक म्हणून राहतील. ठीक आहे, त्याचं काय रँक कमी होणार नाही. पण जे पदाधिकारी ज्याची रँक आहे, त्याचा मेजर रँक आहे, डिव्हिजन ऑफिसर रँक आहे, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना की एका बटालियन मध्ये प्रमुख कोण असतोय? शिव असतोय. समता सिंह मध्ये शिव आहे काय? बटामध्ये कोण असतं माहित नाही अजून? नाही माहित. मग सैनिकात असून काय करायला तुमचा उपयोग? तुम्ही अजून काय बटालियनचे प्रमुख भंडारे आहेत का? बघा, मी अजून प्रॉब्लेम आहे. कदम साहेब, कळलंय का काय? बटालियनचं म्हणते भंडारे आहेत. कळलं का? म्हणजे हेच कळत नाही. मग जर तुम्ही एवढे सिनियर लोक आहेत, उपयोग काय तुमच्या लोकांचा? असं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला पुस्तक वाचा, माहिती वाचा. त्याच्यावर बटालियन हे जिल्ह्याला म्हणलंय, लक्षात ठेवा ही गोष्ट. जिल्ह्याचा प्रमुख कोण आहे? समतांग दलाचा प्रमुख कोण आहे? विचार करून बोला माझ्याशी. जिल्हाध्यक्ष. समतांग दलाचा प्रमुख जिल्हाध्यक्ष आहे काय? रँक म्हणलं बोलायचं चाललंय, रँक म्हणलं हेच तुम्हाला माहित नाही. प्रॉब्लेम आहे तुम्हाला लोकांना. आज तुमचा प्रॉब्लेम होणार आणि उद्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल. कळले? त्यामुळं परत एकदा वाचून बघा. शिक्षणाच्या वेळेला विचारा काय माहिती काय नाही आहे. बरोबर आहे? तर प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख आहे, तो जिल्ह्याचा मेजर प्रमुख आहे समतांग दलाचा. जर तो मेजरच्या हाताखाली जर त्या जिल्ह्यामध्ये जेवढे असणारे सैनिक आहेत ते जर सैनिक नसतील आणि या वर्षभरामध्ये जर त्याने काम नाही केलं तर त्याची रँक कमी होऊन डिव्हिजन ऑफिसर होईल किंवा सिनियर डिव्हिजन ऑफिसर होईल. ही मात्र 100% होणार आहे. मला असं वाटतंय की करण्याची पाळी शताब्दीच्या निमित्तानं होऊ नये. आपण सगळ्यांनी कामाला लागूया आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे समता सिंह दल आहे, आता बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांच्या परिवाराचं जे समता सिंह दल आहे, ते समता सिंह दल 1 लाख सैनिक आपण रस्त्यावर असले पाहिजेत. आपल्या एखाद्या छानपैकी कार्यक्रम करून दाखवू समाजाला केवळ समतेचं समता सैनिक दल जे आहे ते आम्ही उभा केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब याच्याला आणि बाबासाहेब आंबेडकर नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आता दुपारी 4 वाजता ते या ठिकाणी येणार आहेत. ते फक्त अर्धा तास थांबणार आहेत. त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. ते आता सकाळी यायचं होतं परंतु परत सांगितलं नाही, मी 4 वाजता येतो. 4 वाजता सगळ्यांनी ड्रेसवर थांबावं आणि आपलं जे काही प्रशिक्षणामधलं शिकवताना आपल्या ज्या काही उणीवा आहेत त्या शिक्षकांकडून समजून घ्याव्यात. तुम्हाला एबीसीडी सावधान विश्राम कसं आहे, एबीसीडी सावधान मधलं काय महत्वाचं आहे, विश्राम मधलं काय महत्वाचं आहे हे शिक्षकाकडून समजून घ्या. आणि तुम्हाला शिक्षक म्हणून आज जर शिक्षक म्हणून जर नाही आता आलं तर सहाय्यक शिक्षक म्हणून जावं नाही, इतरांच्या बरोबर तुम्हाला जावं लागेल आणि ते जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ज्यांना वाटतंय बाबा हे सगळं करायची इच्छा आहे तर त्याला अभ्यास करावा लागेल, त्याला ड्रिलची प्रॅक्टिस करावी लागेल, प्रबोधनाची प्रॅक्टिस करावी लागेल. ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि या समता दलाच्या 2 दिवसीय शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करून रजा घेतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत, जय श्रीराम.